हॅलो फ्रेंड्स, आजच्या मी ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी पाणी ठेवले अंघोळीला गरम करायला गॅसवरतीच. त्याच्यानंतर चहा पण बनवून घेतला कारण इशूच्या पप्पाची खूप जास्त घाई असते. मग आज बनवायची अंडा करी म्हणून कांदे जास्तच लागणार तर कांदे काढून ठेवले आणि लसूण अद्रक काढून ठेवलं. आणि मग मी आले अंघोळ करून, म्हटलं चहा घेऊया गरम गरम. आणि चहा घेतला का कसं सुस्ती सगळी गायब होते आणि काम करायला एनर्जी येते, म्हणून अगोदर चहा घेतला. आणि चहा घेतल्यानंतर खूप म्हणजे खूप हॅपी वाटतं आणि एनर्जी आल्यासारखं वाटते, म्हणजे कामाला सुरुवात करता येते. मग मी बऱ्याच दिवसापासून एक ब्लाऊज कट करून ठेवला होता, तो कॉटनचा असल्यामुळे चुरडा त्याचा अस्तर चुरडा झालं होतं, म्हणून त्याला प्रेस करून घेतली. आणि प्रेस करत होती म्हणून इशिता म्हणली, आण मम्मी मी कचरा काढते. तर इशिताने घेतला कचरा काढून. अजून यांच्या शाळेचा टाईम झाला नव्हता, मग यांचे चालू होतं थोडं कामात मदत करायची. मोबाईल नसलं तर काही ना काही काम नको का. मग मी मस्तपैकी अशी अंडा करी बनवली. आणि अंडा करी अशी बनवली कारण अंडे कमी होते म्हणून अंड्याचे 2 भाग केले, 2 हिस्स्यामध्ये डिवाईड केलं. आणि एका अंड्याला उकडून मस्तपैकी त्याला फ्राय वगैरे काय आज केलं नाही मी. आणि गरम गरम चपात्या बनवल्या, मुलांचे डबे पॅक करून त्यांना पाठवलं शाळेत. आणि मग डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतला. संध्याकाळच्या 8 वाजले आहेत रात्रीचे आणि आमच्याकडची लाईट गेलेली आहे. मग लाईट गेल्यावरती आमच्याकडचं वातावरण तुम्हाला दाखवते, वातावरण म्हणते, माझं घर दाखवते. तर बघा, हे आहे गॅस. आणि मी किचनमध्ये लावले 2 दिवे लावलेत. एक देवाजवळचा दिवा, त्याच्यानंतर किचनमध्ये एक दिवा लावते मी, कारण मला गॅसमधलं म्हणजे चपात्या वगैरे भाजताना आणि भाजी बनवताना सगळं दिसावं म्हणून. तर लाईट खूप जास्त उशीर गेली होती आज आमच्याकडची. नेहमी असं नाही होत, पण कधी कधी असं होतं. लाईट 2 तास आली नव्हती, त्याच्यासाठी दिव्यांमध्ये खूप जास्त तेल वाया गेलं, पण दिवा तर लावावंच लागणार. पुढच्या घरात एक दिवा लावला होता आणि दिवा लावल्यावरती इशूला अभ्यास करायचं सुचलं. मग इशू इथं अभ्यास करते काळोखात, व्यवस्थित तुम्हाला कदाचित दिसत पण नसेल, पण चला बाहेर दाखवते. तर बाहेर बघा किती काळोख आहे. बाहेरची खांबावरची लाईट आहे, बाकी सगळी लाईट गेली रूमांमधली. तर बाहेरचा व्ह्यू असा दिसतोय आमच्याकडे लाईट गेल्यावर. तुळशीजोड एक मस्त दिवा लावला आहे, दारासमोर छोटासा उजेड दिसतोय आणि खूप सुंदर दिसते. चला